नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड। तर इथे त्या दामलेबाई म्हणतायत मुली जर चुकीच्या वळणावर जात असतील तर त्याचा जाब कोणाला विचारायचा, तर आईलाच ना। तर तेवढ्यात आता संगीता रडायला लागते आणि अद्वैत आता उभा राहिला 1 सेकंद म्हणून, आणि मग तो म्हणतो मुलं चुकतात त्याचा जाब तुम्ही आई बाबांना नाही विचारायचा, त्यांच्या संस्कारावर बोट दाखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं म्हणून तो एकदम विचारतोय। आणि सगळे आता त्याच्या तोंडाकडे बघत राहिलेत बरं का। सरोजच्या मनात विचार चालला ह्याला काय झालं आता मध्येच, हा का बोलतोय असं म्हणून। तर कला पण त्याच्याकडे लक्ष देऊन बघते आणि मग तो एकदम मिसेस खरे जवळ त्यांच्या जवळ जातो आणि काजलला आणि त्यांना इथे बसायला सांगतो, म्हणजे त्यांच्या जवळ बसायला सांगतो काजलला। आता बघूया अद्वैत पुढे काय काय बोलतोय ते। तर तो म्हणतो मुलं चुकतोय त्याचा जाब तुम्ही त्या मुलांनाच विचारायचा। आणि मग त्यापर्यंत दामले आहो तुम्ही म्हणत असतात काहीतरी बोलायला प्रयत्न करत असतात, पण अद्वैत म्हणतो हे बघा मिसेस दामले, इतका वेळ मी तुमचं ऐकतोय, आता तुम्ही जरा आमचं ऐकून घ्या, असं म्हणून तो इथे बोलतो। आणि मग तो म्हणतो तर तुमच्या बोलण्यानुसार नैना चुकीचं वागली, तुमच्या म्हणण्यानुसार नैना चुकीचं वागली, तिच्या चुकीच्या वागण्याचा जाब तुम्ही मिसेस खरेंना विचारताय बरोबर, असं म्हणून तो विचारतो। अहो पण मिसेस खरेंच्या अजून 2 मुली आहेत, कला आणि काजल, त्यांच्या संस्कारांच्या बद्दल तर तुमचा काही आक्षेप नसेल ना, असं म्हणून त्याने आता विचारले बरं का सगळ्यांसमोर। मग तो म्हणतो जसं एका मुलीच्या वाईट कृत्याचा खापर तुम्ही जसं मिसेस खरेंच्या डोक्यावर फोडलं, तसं इतर 2 मुलींवर झालेल्या संस्कारांबद्दल मिसेस खरेंचं कौतुक केलं का कधी, असं विचारतोय तो इथे ठामपणे उभं राहून। आणि मग रोहिणी बघा काय बोलतोय, हा वेडा झालाय का, इतकं कसं डोकं फिरलं याचं। आणि मग त्याच्यानंतर तो पुढे म्हणतो काय आहे मिसेस दामले, संस्कार या गोष्टीला आपण खूप अनन्यसाधारण महत्त्व देऊन ठेवलेलं आहे, इतकं की त्या संस्कारांपुढे आपल्याला माणूस छोटा वाटायला लागलाय। अहो संस्कार ही फक्त आई बाबांची जबाबदारी असते का, संस्कार देणं हे जसं आई वडिलांची जबाबदारी आहे तसं ते संस्कार आत्मसात करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं, असं इथे तो पुढे ठामपणे म्हणतोय। आणि मग त्याच्यानंतर म्हणतो संस्कार देणारा किती संस्कारी असला तरी संस्कार घेणाऱ्याने तिची कुवत नसेल, त्याच्यात ती क्षमता नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण कशी होईल, असं म्हणून तो इथे विचारतो ठामपणे। आणि मग दामलेबाई म्हणतात अहो अद्वैतराव, तरी पण म्हणतात अहो 1 सेकंद मिसेस दामले, माझं अजून पूर्णपणे बोलणं झालेलं नाहीये। आणि आता पुढे म्हणतो मला सांगा संस्कार देण्याचा ठेका काय फक्त आई वडिलांनीच घेतलाय का, संस्कार काय जगात कुठेही वावरताना होतात, जगात बाहेर वावरताना तुमच्यासारख्या नातेवाईकांकडून सुद्धा होतात संस्कार, असं म्हणतो। मिसेस दामले तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी आई असाल ना, आज तुम्ही कोणाच्या घरी आला आहात, मिसेस खरेंच्या, त्यांनी तुम्हाला हळदी कुंकवासाठी बोलवलं म्हणून तुम्ही इथे आला आहात ना, असं तो इथे विचारतो। तुम्ही असं दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन दुसऱ्यांच्याबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला, ही संस्कृतपणाचं लक्षण आहे का, असं तो इथे विचारतो त्या दोघींना। जाता त्या दोघी गप्प झाल्यात बरं का। आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो आय एम सॉरी मिसेस दामले, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, आता तुमच्याशी बोलताना म्हणजे माझ्या मनातवर खूप दडपण आलेलं आहे, चुकून सुद्धा तुमचा अपमान होता कामा नाहीये किंवा कुठला वेडावाकडा शब्द निघेल, तुमचा अपमान होऊ नये एवढीच मी काळजी घेतो, याचं दडपण आलंय मला, आणि यामागचं कारण आहे माझे संस्कार, असं तो म्हणतो। आणि मग त्याच्यानंतर संस्कार ही गोष्ट खूप फार घट्ट रुजलेली आहे आणि पदोपदी तिचा अपमान करून तिला कमकुवत करू नका हो तुम्ही, असं इथे तो कला बाजू घेतो। नैना जे काही वागले तिच्या वागण्याला ती संपूर्णतः स्वतः जबाबदार आहे, तिच्या वागण्याचा मिसेस खरेंशी काहीही संबंध नाहीये, असं इथे तो म्हणतो। आणि मग नैना बघा कशी बघते त्याच्याकडे। आणि तो पुढे म्हणतो मुलं मोठी झाली समजूतदार झाली की त्यांच्या आयुष्यातल्या चुकांसाठी ती स्वतः जबाबदार असतात, त्याच्यात त्या आई वडिलांच्या संस्कारांचा दोष नसतो, असं इथे तो ठामपणे बोलतो। आणि मग अशी संगीता पण त्यांना हात जोडते आणि मग त्याच्यानंतर म्हणते इनफॅक्ट तुम्ही सल्ला म्हणून घ्या हा तुम्ही, असं तो म्हणतो, ज्याचा त्याचा जाब तुम्ही ज्याचा त्यालाच विचारा, असं तो पुढे परत म्हणतो अद्वैत आणि हात जोडतो इकडे। आणि आता नैना म्हणते वा रे वा, आता बायकोच्या माहेरचा पुळका आणून हा माणूस सगळी गोष्ट माझ्यावरच ढकलायचा प्रयत्न करतोय, मी सोडणार नाही याला, असं ती म्हणते। छान छान चाललंय याचं। आणि मग इकडे अद्वैतच्या मनात अद्वैत असं म्हटल्यानंतर बाबा आई सगळेजण त्याला हात जोडून आभार मानतात त्यांचे, तर अद्वैत त्यांचे हात खाली घेतो असे शांत। आणि मग तो म्हणजे खूपच इमोशनल झालंय, म्हणजे त्यांनी अक्षरशः या दोघांचं कौतुक केलंय। आणि मग त्यातलीच आता दामलेबाई मान खाली घालूनच उभे आहेत आणि त्यातलीच एकटी आजी उठते, म्हणजे बाई उठते आणि ती काय करते बघा अद्वैतच्या अशी माय करते आणि मग म्हणते संगीता तुझी जशी मुलगी लाख मोलाची आहे
तसाच तुला लाख मोलाचा जावई मिळालाय. आणि हो दामले काकू, याला म्हणतात संस्कार, असं ते पुढे म्हणते. खरं तर ह्या समजूतदारपणाचं श्रेय त्याच्या आईला देतात असं म्हणून आता सरोजचं कौतुक केलं जातं. आणि सगळे सरोजकडे बघतात, तिथे छान असं म्हणतात. आणि मग त्या बाई पुढे कलाला बोलवतात आणि म्हणतात, अगो कला, मी वयाने मोठी आहे, जास्त पावसाळे बघितलेत मी, म्हणून सांगते तुला की हा अस्सल हिरा आहे, हिरा. जप त्याला आणि दोघांनी पण सुखाने संसार करा. आयुष्यभर हे सोनं जपून ठेव, हा माझा आशीर्वाद आहे असं म्हणतात. आणि कलाचा हात अद्वैतच्या हातात देतात इथे आणि छान आशीर्वाद देतात दोघांच्या नात्यासाठी. खरंच या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. पण या दोघांना एकत्र येताना बघून काही जणांची इथे तोंड वाकडी झालेत. अद्वैतला त्याच्या मनातल्या भावना कधी कळतील, कलाला हळूहळू कळतायत, पण अद्वैतला कधी कळतील बघूया. तर आजीने असा आशीर्वाद दिल्यानंतर कला म्हणते की मी जशी चांदेकरांची आबरू जपेन तसाच चांदेकर तूही खऱ्यांच्या इज्जतीला धक्का लागू देणार नाहीस असं इथे म्हणते. तुझ्याबरोबर हाच जन्म काय, पुढचे अनेक जन्म मला समाधानाने आणि शांततेनं राहायचं आहे असं इथे म्हणते. चांदेकर नावाचं हे सोनं मला आयुष्यभर गळ्यात मिळवायचं आहे हा, असं म्हणते ती त्याच्याकडे बघून. आणि तो सुद्धा बघतोय तिच्याकडे एकटक. पण बघूया आता पुढे काय काय होतंय ते. तर आता हळदी कुंकाचा कार्यक्रम संपवून सगळे आपापल्या घरी आलेत. सरोज आल्याला इथे बडबड करते, ही सगळी खरे मंडळी ना भयंकर आहेत. चांदेकरांना आपल्या वकिली करायला नेमण्यासारखा ॲटिट्यूड आहे यांचा. आणि मग इकडे सरोज वहिनी तू अद्वैतविषयी बोलतेस का असं रोहिणी मुद्दामून विचारते. आणि मग इकडे रजनी पुढे येते आणि तोपर्यंत तिचं लक्ष आबांकडे जातं. मग आबा, मग म्हटलं वा 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 आलात तुम्ही वाणाचं लुटून. मग रजनी सुद्धा हो आबा म्हणून जरा अशी बाजू सावरायचा प्रयत्न करते. रोहिणी वहिनी तुम्ही बसा, म्हणजे वंश तुम्ही बसा, मी पाणी आणते. अगं तू कशाला, अंजू आहे की असं म्हणून आबा म्हणतात. मग लगेच नैना म्हणते अंजू कशाला, मी आहे की, मी आणते की पाणी. आणि तोपर्यंत ती काय म्हणते बरं का नैना जाऊन. नैना म्हणजे तुम्हाला कुणाला चहा, कॉफी, सरबत, लेमन टी, लिन टी काय आणू का असं विचारते मुद्दामून. आणि मग सगळे तिच्याकडे रागाने आणि असं बघतात. आणि नैना मग गपचूप तोंड खाली घालते आणि इकडे निघून जाते. मग आबा विचारतात बरं कसा झाला कार्यक्रम, कसं झालं, छान झाला ना वगैरे असं विचारतात. आणि ते हलव्याचे दागिने घालून फोटो काढले का असं विचारतात अद्वैतला. ते दाखव की. मग आता सगळे म्हणतो आमच्या सुनबाईंनी बनवले असतील नाही का, लई कलाकुसरीची आवड आहे बघ तिला असं म्हणतात तिथे आबा. मग रजनी पण हो आबा म्हणते. आणि मग रोहिणी ते म्हणते, म्हणजे सगळ्यांचे चेहरे बघून आबा म्हणतात काय झालंय का, काही घडलंय का. नाही तुम्ही सगळे तिकडनं आल्यापासनं एकदम गप्पा आहे म्हणून विचारतोय असं आबाजी ते म्हणतात. नेहमीवाणी वाटत नाहीये तुम्ही असं. आणि पुढे म्हणतात. तर रोहिणी म्हणते झालं, चला आता रिपीट टेलिकास्ट चालू होईल. आणि मग इथे सरोज वहिनी आणखी उचकून बोलेल. तर तिकडे कलाचं काय चाललंय बघूया. कला, काजल सगळे इथे जेवायला बसतात वाटतं. आणि मग तिथे कौतुक चालू होतंय. आणि काजल एकदम म्हणते पण दाजी कसले भारी आहेत ना असं म्हणते. नाही म्हणजे काय कमाल बोललेत ते यार असं म्हणते. आणि म्हणजे कलाचा जरा ऊर भरून आलाय बरं का अभिमानाने. आणि मग काजल म्हणते आई शपथ ते जर का वकील असते ना तर त्याने समोरच्या पार्टीला ना अगदी धुळाच पडला असता. मग कला पण म्हणते हो हे पटलं मला आधी असं वाटायचं की चांदेकरला फक्त वाद घालता येतात, पण नाही तसं काही नाही आहे. त्याला न्यायासाठी सुद्धा भांडता येतं. आणि तो असा म्हणजे फक्त साधा वाद घालत नाही तो, की त्याचा वाद सुद्धा ना बुद्धिवादी असतो, म्हणजे बुद्धी वापरून केला असतो. त्याच्या मुद्द्यांवर नेहमी ठाम असतो आणि त्याला पटलेली गोष्ट न बिचकता तो मांडायची हिंमत ठेवतो असं म्हणते. आणि हे फार महत्त्वाचं आहे असं सांगते. हां म्हणजे बघ मग दाजी आपल्या डोक्यात ना फक्त दाजीसाठी सॉलिड हा एकच शब्द येतो असं काजल इथे म्हणते. आणि आई बाबा कलाचं जे काही बोलणं चाललंय ना ते बघून इथे हसतायत. काजल म्हणते ते आपल्याला रिअल लाईफ हिरो वाटले आज. मग इथे म्हणते चांदेकर खरंच इतक्या श्रीमंत कुटुंबातून आलाय. अगं तो त्यांच्या कंपनीत खूप मोठ्या पदावर आहे. या अशा गोष्टींपासून तो सहज नामांतराला राहू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने केवळ पैशांमुळे माणसाचं समाजात स्थान घडतं, पण संस्कारांमुळे संस्कृतींमुळे या दोन्ही गोष्टींमुळे माणूस घडतो असं ती बोलते इथे. आणि तिचं सगळं बोलणं इथे ऐकतोय. ते बघितलंस ना तू आई बाबांबद्दल नात्यांबद्दल किती मस्त बोलला. ते जे काही करतो ना ते बेस्टच असतं असं ती एकदम म्हणते खुश होऊन. आणि मनात म्हणते खरंच लाखात एक काय माझा नवरा असं मनातल्या मनात म्हणते. मग संगीता म्हणतात कले तुझ्या मनात काय चालू आहे हे मला काय ठाव नाही. होय जावई बापून सोडून दुसरा कुठलाही विचार तुझ्या मनात येत नाहीये असं इथे त्या म्हणतात. आणि कलाला आपल्या विश्वात बघून नाही ते खुश होतात त्या. तर आबा म्हणतात कसं आहे हळदी कुंकवासारखा कार्यक्रम हा समद्यांनी एकत्र यायचं एक निमित्त असतं असं म्हणून पुढे सांगतात. आणि म्हणतात जे हलव्याचे दागिने याची प्रथा जी काही आहे याच्यामुळे नवरा बायको एकत्र येतात.
त्यांच्या भावना जास्त घट्ट होतात, जागृत होतात, त्यांच्यातलं प्रेम वाढतं असं सगळं इथे आबा सांगतायत. आणि सरोजचं म्हणजे काय बोलताय असं चर्चा सुरली झाली. तुम्ही दमला असाल जावा, आराम करा जावा, आम्ही बी जातो असं म्हणून आबा इथनं निघून जातात. तर आबा निघून गेल्यानंतर इकडे म्हणजे सगळी निघून गेल्यानंतर अद्वैत जात असताना इकडे सरोज अद्वैतला थांबते, अद्वैत थांब म्हणून. आणि रोहिणी सुद्धा इथे थांबली आहे बरं का सरोजचा आवाज ऐकून. आणि रोहिणीच्या मनात आता उकळ्या फुटतायत. मग इथे सरोज म्हणते अद्वैतला जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. मग रोहिणी म्हणते इकडे सगळ्या तिकडे अद्वैतने सगळ्यांना लेक्चर दिलं, आता लेक्चर ऐकायची वेळ तुझी पाळी आहे अद्वैत असं म्हणते. मग संगीता म्हणते आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुला समजावायचा प्रयत्न केला, तुझ्यावर हजारदा चिडले, रागवले, पण तुझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही असं मला आता स्पष्टपणे दिसायला लागलंय. आणि म्हणूनच ना मी तुला शांतपणाने आणि स्पष्टपणे सांगणार आहे की हे बघ ती खरे मंडळी मला अजिबात आवडत नाहीत असं ती सांगते सरोज. आणि त्याची सुरुवातच मोठ्या फसवणुकीनं केली त्यांनी, हे तुलाही चांगलंच माहिती आहे ना असं म्हणते. आणि मग हे सगळं एवढं सगळं होऊ नये ती नैना अजूनही खोटेपणानेच वागते, खोटेपणानेच बोलते इथे. आणि दुसऱ्या मुलीचं काही झालं तरी नाक वरच असतं. अशा सगळी परिस्थिती असताना हा माज येतो कुठे रे येतून त्यांच्यात असं इथे विचारते. आणि मग ती म्हणते अद्वैत हे बघ तुझ्याशी बोलते मी, आणि काय हे कुठून येतो हा माज असं परत विचारते. तर अद्वैत काहीच बोलत नाहीये. मग सरोज म्हणते एवढं सगळं होऊन सुद्धा आज तू परत त्यांचीच बाजू घेतलीस, त्यांच्याच बाजूने उभं राहिलास, आणि तेही सगळ्या अनोळखी बायकांसमोर तू बोललास कशासाठी? काय काय गरज आहे? तू स्वतःला तिचा खरा नवरा समजायला लागलायस का आता तिची बाजू घ्यायला असं इथे अद्वैतला सरोज विचारते. मला काहीच कळत नाही अद्वैत, मी तुझी आई आहे असं म्हणते पुढे. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला परत परत सांगते, तू जर का या सगळ्यामध्ये अडकलास तर मी काय करायचं असं इथे सरोज विचारते. आणि मग आजकाल तू फक्त स्वतःच्या मनाला येईल तेच वागतोस, तसंच वागतोस असं म्हणून इथे सरोज म्हणते हजारदा तुला वॉर्निंग देऊन झालेली आहे तरी तू त्या प्रकरणात अडकलास तर परत माझ्याकडे येऊ नकोस असं इथे ठामपणाने सांगते बरं का. आणि शेवटी तू सुज्ञ आहेस असं म्हणते इथे. तर रोहिणी म्हणते वा सरोज वहिनी वा, म्हणजे चिडून वगैरे काही उपयोग झाला नाही म्हणून आता तू शांततेचं धोरण घेतलंयस का? पण आतल्यात तुझा पापड मोडतोय हे माहिती आहे मला सरोज वहिनी, तू शांत राहायचा प्रयत्न केलास तरी तुला ते शक्य नाहीये ग. आणि समजा तू जरी शांत राहिलीस तरी मी आहे ना तुला उस्कवायला, तुझी जी काही आग शांत झाली तरी तुला भडकवायला असं इथे रोहिणी म्हणते मनामध्ये. बघूया रोहिणी अजून काय काय करते ते. आणि अद्वैत मात्र आपल्या आईनं काय सांगितलं या विचारातच इथे उभा राहिलाय 2 मिनिटं. तर कला म्हणते आज शांत सुखाची झोप लागणार आहे, छान गेला दिवस असं म्हणते. अरे अलार्म लावायचा आहे असं म्हणते. आणि अलार्म लावून घेते इथे, मोबाईल घेते. आणि मग त्याच्यानंतर ना अलार्म लावून झाल्यानंतर म्हणते आई आमचे फोटोज असं म्हणते, किती छान आलेत ना असं. आणि पुढे म्हणते शेवटी चांदेकरच्या आणि माझ्या आठवणी आहेत आणि अशा अनेक आठवणी मला जमा करायच्या आहेत, थँक्यू सो मच चांदेकर असं म्हणते. आज तू माझ्या आईबाबांचा सन्मान जपलास असं म्हणते. तू किती नाही म्हणालास ना तरी आपण एक टीम आहोत, म्हणजे आपल्यावर कितीही संकट आले, कितीही प्रॉब्लेम आले तरी आपण एकमेकांचा हात नाही सोडणार असं इथे ती म्हणते. आणि मग त्याला फोटो पाठवते आणि विचार करते की आता त्याला फोन लावायचा का नाही, काय करेल त्याला, फोन लावेल का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटतंय हा वनचा भाग बघायला ते सुद्धा सांगा. आणि मग त्याच्यानंतर कॉल करू का नको म्हणते आणि परत करतेच इथे कॉल, झोपला नसेल तो म्हणून. तर फोन केल्या काय आहे असं म्हणून अद्वैत इथे ओरडतो. मग लगेच कला म्हणते चांदेकर अरे फोन केल्यानंतर हाय हॅलो काहीतरी म्हणावं अशी पद्धत आहे, हे तूच मला सांगतोस ना. मग अद्वैत म्हणतो फोन असू दे किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर असू दे, मी दिसलो की तुला कटकट करायची सवय आहे का? जन्मसिद्ध हक्कच आहे तुझा तो. कधी फोन करतेस, कधी मेसेजेस करतेस, कधी व्हॉइस नोट पाठवतेस, जरा शांतता नाही डोक्याला असं म्हणतो. आणि मग कला म्हणते बांदेकर शांत बस, मी काय सांगते ते ऐक, मी तुला थँक्यू म्हणायला फोन केला असं इथे कला म्हणते. आणि मग अद्वैत म्हणतो का? तर आज तू जे काही केलंस त्याच्याबद्दल, तू माझ्या आईबाबांच्या बाजूने निर्भीडपणे बोललास. खरं सांगू का मला तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं वाटतं, पण कधी कधी वाटतं हा असं. आणि म्हणते आणि मग कारण मी तुझं कौतुक केलं की तू माझ्या डोक्यावर चढून बसतोस, त्यामुळे ना मी तुझं कौतुकच करत नाही. मग इकडे अद्वैत म्हणतो तू थँक्यू म्हणायला फोन केलायस का टोमणे मारायला? मग ती कला म्हणते दोन्ही. तर अद्वैत म्हणतो तिला थँक्यू नुसतं म्हणायचं नसतं, ते कृतीतून दाखवायचं असतं आणि असं इझिली थँक्यू बोलून विषय संपवायचा नसतो. मग कला म्हणते हो चांदेकर सर, आलं माझ्या लक्षात, माझं चुकलं, तुमचं बरोबर आहे, झालं समाधान असं इथे विचारते. मग
मस्तपैकी दोघांची नोकझोक कायला मजा वाटते ना. आणि मग अद्वैत म्हणतो तू फोन ठेवतोयस का मी ठेवू. मग कला म्हणते काय एवढी काय घाई आहे, मी तुला फोन केले ना तेही थँक्यू म्हणायला, मग तुला माझे आभार व्यवस्थित मानू देत ना असं म्हणते इथे कला अद्वैतला. आणि मग तर मी कुठे होते, हां तर थँक्यू सो मच चांदेकर असं म्हणते. खरंच चांदेकर तुझे मनापासून खूप खूप आभार. आपले संक्रांतीचे फोटो मी पाठवते ते बघ आणि कसे आले ते सांग, ठेवू का असं म्हणते आणि फोन ठेवूनच देते बरं का. आणि अद्वैत तिकडनं कट करतो. कसला 2 शब्द बोलले की जरा लगेच हा मास दाखवतो आगाऊ असं म्हणते आणि ते फोन ठेवून देते आणि म्हणते माझ्याशी कसा वागला ना, तरी त्याचे विचार मात्र बावन्न कशी सोन्याचे आहेत असं इथे तिच्या मनात विचार चाललाय आणि मला याचाच अभिमान आहे असं म्हणते. तर अद्वैत तिकडे फोटो बघतोय तो आणि हसतोय. कसला जोकर दिसत होतो मी असं स्वतःला म्हणतो बरं का. आणि ते फोटो बघताना काय हौस आहे सगळं करायची, नुसता म्हणजे टाइमपास पण आहे थिल्लर पण आहे असं तो म्हणतो. आणि असं नाही तसं सारखं बायको सुरू असतं तिचं, बावळट कुठली असं म्हणतो कलाला आणि फोन ठेवतो आणि तिकडे झोपून जातो. बिचारी कला ग काय काय बघते देव जाणे. बघूया आता. तर इकडे आता सगळे नाश्ता करायला बसलेत, सकाळ उजाडले इकडे. तर अद्वैत फोनवर बोलतच येतोय शुभ सकाळ म्हणतात आबाजी. आणि मग तो बस नाश्ता करायला बस, पोहे केलेत रजनीने. मग इथे अद्वैत म्हणतो मला नाश्ता नको आहे आता, ब्रेकफास्ट नको आहे, ऑफिसमध्ये एक पार्टी येणार आहे तर मला लवकर पोचायचं आहे मला तिथे. तर आणि अंजूने मला कॉफी आणून दिली होती ती मी घेतली. अरे उपाशी पोटी कसं राहणार तू. तर आबा काही काळजी करू नका, मी काहीतरी मागवेन. मग आईसुद्धा उठते, काहीतरी डबा देते मी तुझ्यासाठी. मग अद्वैत म्हणतो मी म्हणतो ना काहीतरी मागवतो म्हणून, एवढी भूक नाही आहे मला. आणि तोपर्यंत फोन वाजतो. तो फोन घेतो अद्वैत आणि फोन घेतल्यानंतर प्रेक्षकांना इकडे आनंद झालाय. काय फोन आहे बघूया आपण. तर अद्वैत म्हणतो येस वाव दॅट्स अ ग्रेट न्यूज, थँक्यू आता थँक्यू सो मच असं तो म्हणतो. आणि मग आता रोहिणी राहुल सगळेच इथे बघायला लागलेत अद्वैतकडे. नैना पण बघते किचनमधून. तर अद्वैत म्हणतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आपण भेटूया पुढच्या वेळेला असं इथे तो म्हणतो थँक्यू असं आणि त्या फोनवर सांगतो. आणि मग त्याच्यानंतर आबा म्हणतात काय रे काय झालं. मग अद्वैत म्हणतो आबा मला म्हणजे आबा आई असं म्हणतो मला बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला आहे असं म्हणून इथे सांगतो. मग आई खुश होते, वा क्या बात आहे असं म्हणत सरोज इथे खुश होते. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. तर आबाजी सुद्धा इथे उठून त्याला आशीर्वाद देतात, अभिनंदन करतात त्याचं. आणि इकडे राहुलचं तोंड पडलेलं आहे, त्याला अवॉर्ड मिळालाय म्हटल्यावर रोहिणी आणि राहुल दोघांचंही तोंड इथे पडलेलं आहे. मग इकडे रोहिणी म्हणते आपण किती उलटे पासे टाकायचा प्रयत्न केला तरी दान त्यांच्याच पदरी पडतंय. राहुल तू अजून असा मोबाईलवरच गेम खेळत बसणार आहेस का रे, अरे खरी गेम कधी खेळणार आहेस तू बोल ना असं इथे राहुलला इथे ती विचारते. आणि राहुल मनातल्या मनात म्हणते बिझनेसमॅन ऑफ द इयर नॉन सेन्स असं त्याच्या मनात चाललंय. तोपर्यंत इकडे रजनी सुद्धा येते आणि म्हणते खूप खूप अभिनंदन, तुला असंच पुढे यश मिळो. आबा सांगतात आज काहीतरी गोडाचं कर. मग हो नक्की आबा असं म्हणून रजनी त्यांना इथे सांगते. आणि मग त्याच्यानंतर राहुल अरे दादाचं अभिनंदन कर, त्याला पुरस्कार मिळालाय असं म्हणून राहुलला पण सांगतात. मग राहुल सुद्धा दादा सिरियसली यू आर अन इन्स्पिरेशन, कॉंग्रॅच्युलेशन्स, मी खूप खूप खुश आहे असं म्हणून डायरेक्ट मिठीच मारतो इथे. आणि त्याचं जे काही चाललेलं आहे चेहऱ्यावरचे भाव बघणं, आज मिठी मारतोय उद्या तुझा गळा धरायलाही मागे पुढे बघणार नाही असं तो म्हणतोय. तर नैना इकडनं म्हणते राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव आता एक नंतर एक असं का चाललंय, असा का वागतोय हा असं इथे चाललंय. आणि आता रोहिणी सुद्धा उठून उभी राहिली तिकडे. मग राहुल म्हणतो खूप शिकतोय मी तुझ्याकडून. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते कॉंग्रॅट्स. मग राहुल अद्वैत म्हणतो थँक्यू आत्या. आणि मग सरोज कशी गप्प बसेल ती म्हणते रोहिणी एवढंच बोलणार आहेस, अगं तोंड भरून कौतुक करावं जरा दुसऱ्याचं, एरवी एवढंसं काही झालं असतं तर किती बोलली असतीस. आणि मग इथे तिचं बोलणं ऐकून रोहिणी म्हणते सरोज वहिनी माझं बोलणं अजून पूर्ण कुठे झालंय, मी बोलतेय ना. अद्वैत कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं खूप 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 अभिनंदन, खूप मोठा हो असं सांगते. आणि शब्द जरी कमी असले ना तरीही भावना कमी नाहीत हा असं म्हणून इथे सांगते. इनफॅक्ट असं सांगते की असं समज तुझं कौतुक करायला ना शब्द अपुरे पडतायत. मग अद्वैत पण तिला थँक्यू असं म्हणतो. आणि मग इकडे अद्वैत आता हे बघ पुरस्कार मिळालाय तुला असं म्हणून ते काय काय बोलत असतात तिकडे. तर रजनी आतमध्ये जाते. राहुल रोहिणीला म्हणतो मम्मा तू बघच म्हणजे आता काहीतरी करून दाखवायची वेळ आली आता असं एकदम तो चिडून वगैरे इथे म्हणतोय. तर तिकडे कला गाणं म्हणत इथे स्वयंपाक करते आणि तिच्या चपात्या म्हणजे पोळ्या करायचं काम चाललंय. काय करू हा ऑफिसला गेला असेल का आता, कॉल केला असता पण गडबडीत असेल.
एक रिप्लाय दे की आगाऊ, असं इथे चाललंय. आणि शेवटी ती राहवत नाही तिला आणि अद्वैतला कला इथे कॉल करते. आता बघूया अद्वैत कलाचं काय काय बोलणं होतंय ते. तर फोन वाजल्यानंतर अद्वैत इकडनं उठून फोन घेतो आणि म्हणतो, अरे खरे वाटलंच मला, बोला, असं म्हणतो. आणि मग ते वाटलंच काय वाटलंच, ही काय बोलायची पद्धत आहे रे तुझी चांदेकर, आणि तुला एवढे फोटोज पाठवले मी, एक रिप्लाय नाही सुद्धा त्याला. मग अद्वैत म्हणतो, ए नॉनस्टॉप रेकॉर्ड, जरा पॉजचं बटन दाब, अगं दुसरा फोन येतोय सारखा. मग कला म्हणते, सारखा कोण सारखा फोन करतोय तुला. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो, आज मला फोन नाही करणार तर कुला करणार. मग कला म्हणते, का आज काय तुझा वाढदिवस आहे का. अद्वैत म्हणतो, लोक काय फक्त वाढदिवसाच्या दिवशीच फोन करतात काय, मुद्द्याचं सोडून तुला सगळं बोलता येतं, आधी कॉंग्रॅट्स कर तुला. आणि मग इकडे कला म्हणते, म्हणजे. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो तिला, तू कोणाशी बोलतेस हे तुला माहिती नाहीये. कला म्हणते, असं कसं विसरेन मी, द ग्रेट अद्वैत चांदेकरशी. मग अद्वैत म्हणतो, छे छे छे, इतर वेळी ते ठीक आहे, पण आज फक्त द ग्रेट अद्वैत चांदेकर नाही तर बिझनेसमॅन ऑफ द इयर द अद्वैत चांदेकरशी बोलतेस तू, असं इथे तो सांगतो. आणि मग कला इकडे, काय काय बोलतोयस तू चांदेकर, कमाल 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 म्हणते. मग किंचाळू नकोस. मग आई पण येते, म्हणते काय झालं कला, काय. मग इकडे बोल ना पुढे काय. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो, पुढे काय पुढे, बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले मला. मग कला म्हणते, दॅट्स इट म्हणणं इतकं सोपं वाटतं का तुला चांदेकर, थांब मी देवासमोर साखर ठेवून येते अंबाबाई समोर, असं म्हणून कला सांगते. आणि ही दोघं आता कलाच्या बद्दल विचार करतायत नेमकं काय काय चाललंय ते. मग कला इथे साखरेचा डबा वगैरे घेते आणि देवासमोर इथे साखर नेऊन ठेवते बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणते, मी देवासमोर साखर ठेवलेली आहे आणि तू तिकडनं नमस्कार कर, असं इथे अद्वैतला सांगते. चांदेकर, तू खरंच किती मस्त बातमी दिलीस रे, मला खूप आनंद झालाय, असं इथे सांगते. आणि मग इकडे बाबा म्हणतात संगीताला, काय झालंय कलेचं. मग संगीता म्हणतात, माझ्या मनात आहे ना तेच झालं असणार, म्हणजे तेच होणार आहे असं म्हणतात. मग काय सांगायलीस, वा वा वा, असं बाबा कौतुक करतात. आणि म्हणतात, मी बी काय वा वा करतोय, तुझ्या नादाला लागून ना हे परिस्थिती काय काय चाललंय, काय तुझं काय बोलायलीस, चल चल आधी आज चल बघूया काय झालंय ते, असं म्हणून बाबा संगीताला आतमध्ये घेऊन जातात. आणि कलाने आता नमस्कार केलेला आहे अंबाबाईला साखर ठेवून. अद्वैत पण इकडनं हात जोडून नमस्कार करतो आणि केला नमस्कार असं सांगतो फोनवर. आणि मग त्याच्यानंतर, हो थँक्यू माझं ऐकल्याबद्दल, असं कला म्हणते. आणि कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही हे मला चांगलंच कळतं. आणि तू सध्या हे कायम लक्षात ठेव, तुझं लग्न एका ग्रेट माणसाशी झालंय, अद्वैत चांदेकरशी झालंय, असं फोनवर अद्वैत बोलतोय. अद्वैत चांदेकर म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड असं म्हणतो. आणि तिकडनं संगीताना अद्वैतचं फोनवरचं बोलणं इकडे ऐकते आणि ती विचार करते की ह्यासाठी तो इथे वरती आला होता का. कारण अद्वैत म्हणतो, बाय द वे ही न्यूज मिसेस खरेंना दे, त्यांना माझं कौतुक आहे, त्यांना ऐकल्यावर बरं वाटेल. मग हो सांगते नक्की, असं म्हणून इकडे कला म्हणते आणि फोन ठेवते. आणि सरोजचा जीव इथे वर खाली चाललाय की आवड्यासाठी हा वर आला होता का, लगेच फोन करून कशाला सांगितलं, म्हणजे लगेच फोन करून सांगायचालाच हवं होतं का, असं वगैरे तो विचार चाललाय सरोजच्या मनामध्ये. तर आता इकडे संगीता कलाला विचारते की काय झालं, आनंदाची बातमी आहे का तुझी ती, असं म्हणून ते संगीता विचारतात. मग कला म्हणते, तसली बातमी नाही आई, काही कर, तुझ्या जावई बापूंना बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड डिक्लेअर झाले, काय सांगितलंय सगळ्या जगात भारी, असं म्हणून इथे कौतुक करते. आई अंबाबाई पावलीस तू, असं म्हणते. आणि मग कलाला म्हणते, ए कले ते सगळं जाऊ दे, म्हणजे ते नेमकं काय असतं ग. आणि मग इकडे आई अगं तुझ्या जावई बापूंना या वर्षीचा सर्वात यशस्वी व्यावसायिक म्हणून पुरस्कार मिळालाय. काय सांगतेस काय, अगं बाई खुश खुश होता तिकडे बाबा आणि आई. मग कला म्हणते, मी चांदेकरला भेटून येऊ का पटकन, अर्ध्या तासात परत येते लगेच. मग संगीता इथे विचार करते आणि म्हणते, मला ठावय कला, तुला आता तुझ्या घरी जायचंय ते, मग जा की, मी बरी आहे आता, असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते, तू बरी आहेस म्हणतेस ना. मग आई म्हणतात, मी ठणठणीत आहे. मग कला म्हणते, मी तिकडे गेला तिकडेच राहिले तर चालेल का तुला. मग एकदम इथे संगीता म्हणते, नको ना, जर आल्या दिवशी 2-4 दिवस राहा, काय जाशील. मग कला बाजू सावरत म्हणते, तिकडे सगळी कामं रजनी मॅडमना पडतात गो, आणि अंजू पण असते तसं नाही ना, आणि आजोबांना पण लक्ष द्यायला कोणीतरी पाहिजे, वेळेवर देणारं काहीतरी पाहिजे, असायला हवं, म्हणून मग मी जाते, असं म्हणून असं इथे चाललंय. आणि मग संगीता म्हणतात, नेमका तुझा प्रॉब्लेम काय ते कळेना झालंय, रजनी मॅडमवर कामं पडतात म्हणून तू जाणार आहेस, की अंजू असते नसते असं नाही म्हणून तू जाणार आहेस,
का आबाजींच्या सेवेसाठी काय हवं नको बघण्यासाठी तू जाणार आहेस, त्यांची काळजी वाटते म्हणून? असे सगळे प्रश्न ते विचारतात संगीता मुद्दामून. आणि आता कल्लाला काय उत्तर द्यायचं कळत नाही. बाबा म्हणतात ए संगे जाऊ दे की, किती चेष्टा करशील, जाऊ दे की तिला. मग आई पण म्हणतात संगे अगं कले चेष्टा केली, आजचा दिवस सुधाणी जावई बापूंचा आहे, काय ते कौतुक म्हणजे जा तू असं म्हणतात. आणि इकडे बघूया आता काय काय होतंय ते. आणि आता उद्या बेत करायचं चालू आहे ते, बघूया काय काय कला काय करते ते. आणि कला बेत करणार आहे तर इकडे राहुलचा जीव वर खाली होतोय. तुझी वाट मी लावतोच असं म्हणतो. नैना म्हणते मला त्या कलाला संपवायचंय आणि ह्या सगळ्यामध्ये मी तुझ्या बरोबर आहे. तुला अद्वैतला संपवायचंय तर आपण हात मिळवणी करायला काय हरकत आहे, असं म्हणून डील म्हणून हात पुढे करते राहुलच्या. आता ही दोघं मिळून काय काय गोंधळ घालणार आहेत, काय काय करणार आहेत ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.